आणि या मॅच मधून कोण आपलं नशीब आजमावणार? एका बाजूला चिंचपाडा, एका बाजूला पाली टीम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राहुल शेळके आणि महेंद्र शेळके मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झालेत. दोन ऑफिशियल बॅट्समन. टॉस जिंकला पाली टीमनं आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय खरं तर स्वीकारला गेला आहे. गोलंदाज झाला पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले पिवोचं षटक घेऊन आलाय संकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. 4 ओव्हरची मॅच, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. राहुल शेळके राईट हँड बॅट्समन इज ऑन द स्ट्राईक. पहिलाच बॉल ऑफ साईडला कव्हरच्या रिजन मध्ये फिल्डर आहे. तटीय सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी इथून मात्र केली जाते आणि अगदी एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून इथून मात्र अगदी परीक्षण केलं जाईल आणि योग्य तो निर्णय इथून मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहे पहा. फलंदाज सिंगल आली आहे. राहुल शेळकेनं खरं तर सिंगलनं सुरुवात केली आहे टीमची स्वतःची. महेंद्र शेळके अद्याप स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज होतील सज्ज संकेत पाटील पुन्हा एकदा. चला खरं तर आपण पाहतोय अगदी सलामीची जोडी. 4 ओव्हरची मॅच. आता किती धाब्यांचं डोंगर पहिल्या 4 ओव्हरमध्ये रचलं जाईल इथून मात्र हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज संकेत पाटील राईट ओर द विकेट. नाही यावेळेस हवाई हल्ला, पण तो मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जेलची संधी, इथून मात्र जेल टिपली आणि इथून खरं तर हा पहिला धक्का बॅटिंग टीमला. यस पंच. यस पंच. पहा गोलंदाजाचा इम्पॅक्ट नाहीये पहा. तिसरं पंच खरं तर यस डिसिजन आलाय. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. चला खरं तर पहिला धक्का बसला बॅटिंग टीमला. महेंद्र शेळके यस डेफिनेटली. खरं तर गोलंदाजाचा कुठलाही इम्पॅक्ट नव्हता. जर एखाद्या वेळेस गोलंदाजाचा इम्पॅक्ट असला तर नो चेंडू दिला असता आम्ही इथून, परंतु पंचांनी अगदी आम्हाला सांगितलं की गोलंदाजाचा कोणताही इम्पॅक्ट नाही आहे. यस यस पवार सर खरं तर इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी जो निर्णय इथे आम्हाला दिला तो निर्णय खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला.
ॲक्च्युली मध्ये इम्पॅक्ट जो होता तो गोलंदाजा कुठलाच झाला नव्हता. त्या स्टंपला झेल झाला आणि त्याच्यानंतर झेल्स आपण जी बेल ती पडताना बघितली, त्यामुळे ते जो विकेट आहे तो विकेट गृहीत धरला गेला. संकेत पाटील याला खरं तर आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश शेळके दाखल झाला. डॉट बॉल आलाय. एका चांगली सुरुवात खरं तर संकेतची आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू अद्याप हाताळलेत आणि ज्यामध्ये धाव खर्च केली फक्त सिंगल. एका गटाच्या मोबदल्यात सिंगल धाव दापटलावरती पाहायला मिळते.
यावेळेस ऑन साईडला फ्लिक करण्याचा बदला मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर आहे. जजमेंट थोडंसं चुकलं आणि खरं तर जेल जमिनीला दाखवताना आपण पाहिली आणि तत्पर 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? डेफिनेटली 3 धावा आता इथून वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. राहुल शेळके अद्याप स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. चार धावा दापटलावरती आपण पाहतोय. राहुल शेळके स्ट्राईक एंडवरती. राईट हँड बॅट्समन संकेत पाटील पुन्हा एकदा होईल सज्ज. ऑफसाईडला पुश केलाय. डीप पॉइंटला अगदी गॅप पाहिली आणि फटका एक्झिक्यूट केलाय. सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे टोटल 8 रन्स. 8 धावा दापटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा दापटलावरती. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले पिवनचं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. मग डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑफ असेल आणि अशी खरं तर फिल्डिंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. संकेत पाटील पुन्हा एकदा होईल सज्ज. अंतिम बॉल. समोर फलंदाज फेस करेल राहुल शेळके. आणखी एक फटका त्याच रिजन मध्ये डीप पॉइंटला अगदी 2 टप्पे पडत चेंडू चाललाय. पुन्हा एकदा अंतिम बॉल वरती आलाय चौकार. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. एका गाड्याच्या मोबदल्यात 12 धावा दापटलावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. बारा धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. येस पंच. सुलभ आलाय बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय कल्पेश शेळके याला. आणि इथून मात्र कल्पेश खरं तर ओमकारनं ही जेल पकडली आणि हा दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना गावदेवी 11 पाली टीमला. कल्पेश शेळके याच्या रूपानं हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाटील. आई गावदेवी 11चा एक नामांकित खेळाडू म्हणून सातत्यानं ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो रोहित पाटील अद्याप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. पहिल्या बॉलवरती मिळाली सफलता सुलभ याला आणि तदनंतर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती रोहित पाटील याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले. सुलभ पुन्हा एकदा होईल सज्ज. इथे पहा रोहित पाटीलच्या बॅट मधून उंची जास्त परंतु लांबी कमी. आणखी एक धक्का, आणखी एक विकेट. धक्का क्रमांक 3 सेकंड ओव्हर मध्ये. बॅक टू बॅक ही दुसरी विकेट गोलंदाज सुलभच्या नावावरती आणि टोटल 3री विकेट मैदानाच्या बाहेर. सतीशनं इथून मात्र झेल टिपली. अगदी चांगलं जजमेंट त्याचं आपल्याला पाहायला मिळालं
आणि तदनंतर अचूक अशी झेल टेपली. रोहित पाटील इज बॅक टू द डग आउट. राहुल भोईर न्यू बॅट्समन इन ॲक्ट नंबर 5. 5व्या क्रमांकावरती राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फाईन लेगच्या रिझनमध्ये फटका आपण पाहतोय. अगदी 2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत वेगानं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला राहुल भोईर तर एका बाजूला राहुल शेळके अशी राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळते. 14 रन्स 14 धावा धावपटलावरती अद्याप जाऊन पोहोचले. दुसरे षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूचा संपलाय खेळ आणि धावा जमल्या टोटल 14 धावा. सुलभ बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा होईल सज्ज. सुलभ केनी लेफ्ट हँड बॅट्समन राहुल भोईरच्या बॅटमधून डीप मिड विकेटला फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळाली आणि या सिंगलने इथून मात्र स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि राईट हँड बॅट्समन राहुल शेळके अद्याप स्ट्राईक एंडवरती खेळ साकारताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 15 रन्स लॉस ऑफ द 3. 15 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना गावदेवी 11 पाली टीम आपल्याला पाहायला मिळते. बरोबरी 2 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील इथून बाकी आहे. सुलभ केनी लोवर फुल टॉस प्रहार केलाय. फिल्डर आहेत, कुठली चुकी होणार नाहीये. आणखी एक विकेट, आणखी एक धक्का. धक्का क्रमांक 4. राहुल शेळके नाव बॅक टू द डग आउट. न्यू बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन हर्षल शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑन साईडला पुल केलाय परंतु जेलची संधी आहे. चांगले एफर्ट्स खरं तर दाखवले होते परंतु झेल अगदी ड्रॉप होताना आपण पाहिला. अगदी थोडासा हार्ड होता झेल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने 17 धावा धावपटलावरती बनताना पाहायला मिळतील. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटक इथून मात्र समाप्त झाली आहेत आणि खरं तर सरासरीचा विचार केला रन रेट आपण पाहतोय 8.50च्या सरासरीनं 17 धावा अद्याप जमल्यात. प्रोजेक्टेड स्कोर स्क्रीनवरती खरं तर आपल्याला पाहायला मिळेल 35चा प्रोजेक्टेड अद्याप स्क्रीनवरती आपण पाहतोय. राहुल भोईर याच्यावर आता पूर्णपणे टीमची जबाबदारी असेल कारण अद्याप 4 धक्के बसलेत आणि त्या संकटातून सावरणारा खरं तर एकच खेळाडू अद्याप मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईर. आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना धावा बनवणं राहुल भोईरला इम्पॉर्टंट आहे. नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळेल. सतीश आलाय. समोर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन राहुल भोईर. ऑन साईडला राहुलच्या बॅटमधून फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु राहुलने नाकार दिलाय. का चांगले फिल्डिंग तिथे घडताना आपल्याला पाहायला मिळाली
आणि त्यानंतर मिळते फक्त सिंगल. 18 रन्स 18 धावा दापटल्यावरती. अद्याप हर्षल शेलके, 2 लेफ्ट हँड बॅट्समन, 2 डावखुऱ्याचा खेळाडू अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला हर्षल शेलके, एका बाजूला राहुल भोईर. सतीश होईल सज्ज, राईट हँड बॉलर. राईट हँड बॉलर आणि लेफ्ट हँड बॅट्समन असं कॉम्बिनेशन सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॉलर म्हटलं तर काहीतरी नॅचरली काहीतरी अगदी नॅचरली त्याच्याकडे असं, परंतु ते दाखवणं सुद्धा इथे इम्पॉर्टंट आहे. हर्षलचे प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही आहेत. वारंवार डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक आणि त्यामधील चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावसंख्या स्थिर आहे 18 या आकड्यावरती. आता उर्वरित आणखी पहिल्या सत्रातील 9 चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. हर्षलच्या बॅट मधून फटका फसलाय आणि इथे मात्र थोडीशी चुकी घडताना पाहायला मिळते. स्वतः गोलंदाज खरं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडीशी मिस्टेक तिथे झाली आणि त्यानंतर बॅट्समन मात्र इथे सेफ आपल्याला पाहायला मिळेल. राहुल भोईर अद्याप स्ट्राईक एंडवरती आलाय. मी म्हटलंय राहुल भोईरवरती पूर्णपणे जबाबदारी आहे टीमची. आणि खरं तर आता धावा बनणं इम्पॉर्टंट आहे, कारण अद्याप विचार करायचं झालं 4 ओव्हरची मॅच म्हटली आकाश तर आपण 40 ते 45 धावांचं टार्गेट सेट करणं इम्पॉर्टंट ठरतं. परंतु अद्याप 4 धक्के बसले, धावा बनत नाहीयेत. आडव्या बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या रिजन मध्ये राहुल आता थांबणार नाहीये. मिळतील 4 धावा. संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे टोटल 23 धावा दापटला वरती. राहुलचा क्लास 23 धावा दापटल्यावरती 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील आणखी एखादा मोठा फटका अपेक्षित असेल राहुलच्या बॅटमधून, तेव्हा धावा तेव्हा कव्हर होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी पिचवरती चेंडू थांबताना आपण पाहिला, सिंगल आली आहे आणि अशा रीतीनं षटक क्रमांक 3 होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला खरं तर आता इथून विनंती करू, चिंचपाटा टीम तुम्ही कुठली टीम मीटिंग घेऊ नका. पहा त्वरित जो कोणी गोलंदाज असेल त्याला गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आणा आणि षटक हाताळण्यासाठी सुरुवात करा. चला टॉवरवाडी आणि वाघाची वाडी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन याच्या पुढील शो मॅच त्यांची आपल्याला पाहायला मिळणार आहे. अविनाशजी वाघमारे टॉस साठी या. अविनाशजी वाघ आपण टॉस साठी या. थोडीशी विश्रांती सुरू आहे, रेस्ट त्यांची सुरू आहे. ध्रुव पाटील आलाय अंतिम ओव्हरमध्ये. 4थ्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आलाय. आता धावा बनवणं इम्पॉर्टंट आहे पाली टीमला. अद्याप 24च धावा जमल्यात. अद्याप 15 ते 16 धावा येणं गरजेचं असेल या 5 बॉलमध्ये. ऑफसाईडला फटका, लॉंग ऑफच्या रिजनमध्ये फिल्डर आहेत, फंबल झालेत, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 55चा इशारा, इट्स अ 4. मिळतील 4 धावा. संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे टोटल 28. प्रवीणजी पवार यांची पंचांच्या भूमिकेत चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. लुडो मास्टर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो. इथे पहा नशिबाची साथ इथून पाली टीमला लाभली. नशिबाची साथ आणि या मिळतायत बॅक टू बॅक. हा येतोय यस पंच बॅटकडे. राहुल भोईरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावते.
धावत संख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 32 रन्स, लॉस ऑफ दी 4 विकेट्स. मी म्हटलं आता पूर्णपणे जबाबदारी आहे राहुल भोईरवरती आणि अद्याप ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असताना एक चांगलं धावेंचं योगदान, 8 चेंडूची खेळी साकारली, 17 धावेंचं योगदान अद्याप टीमला दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक चांगली खेळी साकारताना राहुल भोईर याला आपण पाहतोय. ऑन साईडला बॅट फ्लिक केली, एकदा वेगानं कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? डेफिनेटली, परंतु चांगला थ्रो, राहुल भोईर मैदानाच्या इथून बाहेर. न्यू बॅट्समन इनॅक्ट नंबर 7 7व्या क्रमांकावरती निलेश शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. 33 जमा अद्याप जमल्यात दापटलावरती. हर्षल शेळके नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. निलेश शेळके म्हटलं तर दोन्ही बाजूनं पारी सांभाळणारा हा खेळाडू. मग लेफ्ट हँड बॅट्समनची भूमिका सुद्धा त्यांनी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये गाजवली आहे. राईट हँड बॅट्समनची सुद्धा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये भूमिका गाजवली आहे आणि आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय खरं तर आणि आता अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. तेहतीस जमा दापटलावरती स्थिर. अंतिम बॉल या पहिल्या सत्रातील 4थ्या ओव्हरमधील. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, प्रयत्न फसेल, रनआउटची विकेट, एकच धाव मिळेल आणि अशा रीतीने पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्रामध्ये धावा जमल्या टोटल 34 धावा. आता 35 धाव्यांचं टार्गेट, 35 धाव्यांचं आव्हान. येणारे 24 चेंडू बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल चिंचपाडा संघ.
निलेश शेळके आलाय पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन मॅन्डेटरी पिवनचं षटक घेऊन निलेश शेळके याचा वापर केला जातो. सलामीची जोडी ओमकार केणी आणि संकेत पाटील असे दोन ऑफिशियल बॅट्समन, दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निलेश शेळके बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन येईल. दुसऱ्या सत्राला सुरुवात. सेकंड इनिंग इज नाव स्टार्टेड. 35 धाव्यांचं टार्गेट. 35 धाव्यांचं टार्गेट आणि ते चेस करण्यासाठी समोर फलंदाज ओमकार. पहिला बॉल फुल लिंकचा बॉल. अगदी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ब्लॅक स्क्रीनवरती आपण पाहतोय भावेश शेळके मॅचचा आनंद घेत आहेत. पाली गावातील भावेश दादा शेळके अगदी ब्लॅक स्क्रीन जवळ उभे होते, आता अगदी थोडेसे बाजूला झालेत. पहिला बॉल डॉट आलाय. इथे पहा निलेश शेळके वरती चढवलाय प्रहार, केलंय आक्रमण. पहिला बॉल जरी डॉट आला असला परंतु दुसरा बॉल वरती मारण्याची धमक माझ्यामध्ये आहे. आणि उदाहरण स्पष्ट करत असताना फलंदाज आपण पाहतोय ओमकारनं ठोकलाय षटकार. 6 धावेनं सुरुवात केली जाते स्वतःची आणि टीमची. आता येणारे 22 बॉल आणि 29 धाव्यांची आणखी गरज. 35 धाव्यांचं टार्गेट, ज्यामध्ये गोलंदाज जर अशा चुक्या करत असेल तर मग त्या चुक्या महागड्या ठरतील. अशा फटक्या जर येत राहिले तर मग अगदी योग्य दिशेने तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आला आणि तदनंतर आला हा षटकार. निलेश शेळके बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा होईल सज्ज. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आणखी एक मोठा फटका, परंतु झेलची संधी आहे. कल्पेश शेळके तिथे तैनात असतील आणि अगदी सुरेख अशी झेल टिपली जाईल. षटकारानंतर अगदी चांगलं कमबॅक निलेशचं. ओमकार इथून मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला परतताना पाहायला मिळेल. पहिला धक्का, पहिला आदरा. ओमकार याच्या रूपानं बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. रत्नदीप मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात टोटल 6 धावा धावपटलावरती लागले गेल्यात. निलेश शेळके यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवरती डॉट, तदनंतर षटकार आणि तदनंतर विकेट. तिसऱ्या बॉलवरती खरं तर निलेशनं सफलता आपल्या नावावर लावली गेली. ऑफ साईडला कट केलाय, गॅप पाहिली आणि फटका खेचून काढलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना जाऊन पोहोचली 10 धावा धावपटलावरती. निलेश शेळके वरती चढवलेलं हे आक्रमण, एका मागे एक मोठे फटके. आता पूर्णपणे कठीण परिस्थिती, पूर्णपणे संकट आणि गावदेवी लोन पाली टीम वरती षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय खरं तर रत्नदीप. जरी ओमकार परतला असला तरी संपूर्ण टीमची जबाबदारी मी उचलली आणि सिद्ध करत असताना रत्नदीप पाटीलच्या बॅट मधून आलाय आणखी एक तडाखा षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 1 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा धावपटलावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 16 धावा धावपटलावरती. अंतिम बॉल वरती आणखी एक प्रहार. अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॅक टू बॅक सलग 6 दुसरा दमदार स्ट्रोक षटकार. जशा रीतीनं रत्नदीप मैदानाच्या आतमध्ये आला पहा. पहिला बॉल वरती आला चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. वैयक्तिक खेळी त्याची जर आपण पाहिली 3 चेंडूमध्ये 16 धाव्यांची मारदार खेळी रत्नदीपनं साकारली आणि यद्यपि टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्या 22 या आकड्यावरती.
उर्वरित बॉल शिल्लक असतील 18 आणि गरज आहे 13 धाब्यांची. 18 चेंडू 13 धाबा. आता पूर्णपणे दर्पण, पूर्णपणे प्रेशर आई गावदेव 11 पाले टीमवरती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये केलेल्या चुक्या निलेश शेळकेच्या त्या मात्र इथून मागण्या ठरताना आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरमध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय कल्पेश शेळके, असा वापर केला जातो सेकंड ओव्हरमध्ये. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल सलामीचा संकेत पाटील. मागील ओव्हरमध्ये अगदी पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता आणि अद्याप स्ट्राईक एंडवरती ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. संकेत पाटीलसाठी हा चेंडू कल्पेश शेळके, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राचे एक धाव टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 18 बॉल 12 धावींची आणखी गरज. संकेत पाटील अद्याप शांत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. कल्पेश शेळके इथून चांगली कामगिरी करत असताना धावसंख्या स्थिर 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडू 12 धाव्यांची गरज. कल्पेश शेळके पुन्हा एकदा होईल सज्ज. बॅकवर्ड साईडला उडवला फाईन लेगच्या रिजन मध्ये. अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउंस सीमा पार. हा येतोय चौकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे टोटल 27. 27 धावा दाबटलावरती. सोळा चेंडू 8 धाव्यांची गरज. डॉट बॉल आलाय. खरं तर हे डॉट बॉल पहिल्या ओव्हरमध्ये येणं इम्पॉर्टंट होतं. निश्चितच कांचन दादा आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात घडणं गरजेचं होतं पाले टीमला, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीशी खराब सुरुवात घडून दिली निलेशनं, ज्यानं खर्च केला तब्बल 22 धावा. मग त्या 22 धावा खरं तर इथून मागण्या ठरल्या. पहा कल्पेश शेळकेची चांगली कामगिरी अद्याप आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. जर डॉट येत असले तर मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये रंगत निर्माण होईल, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. काय घडेल काय बिघडेल कोणी सांगू शकत नाही. तब्बल बॅक टू बॅक खरं तर 2 बॉल डॉट आलेत. संकेत पाटील अगदी उभा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला एफर्ट दाखवलेत, परंतु बॉल ट्रॅव्हल झालाय. पंच आमच्याकडे वळतील, डिसिजन पोहोचवतील. यस चौकार आलाय. पहा निलेश शेळकेचे चांगले एफर्ट्स खरं तर आपण पाहिल्या. बॉल अडवला जरी नसला, परंतु अगदी 100% योगदान त्याने दिलं आपल्या टीमसाठी आणि चांगली एफर्ट्स त्याचे चांगला प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 4 धाब्यांची आणखी गरज. 31 धावा टोटल धावपटलावरती. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस टोटल 31 धावा. आता 12 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. प्रवीण शेळके मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती. प्रवीण शेळकेचा पहिलाच बॉल पहा, काय कमबॅक आहे. अगदी फसवलाय फलंदाजाला. महेंद्र शेळके ऑनसाईडच्या रिजन मध्ये तैनात होते. जल टिपली गेली. धक्का बसतोय बॅटिंग टीमला. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल रत्नदीप पाटील याच्या रूपानं हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या चिंचपाडा टीमला. यस फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा बॅटिंग टीम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हलक्या हाताने सन्मान दिला. ऑफसाईडला फिल्डर आहेत निलेश शेळके. उचलतील फेकतील. सिंगल तिथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. (32) 32 धावा दाबटलावरती.
आणि त्यानंतर खरं तर हा डॉट बॉल प्रवीणच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला जातोय. संकेत पाटील अद्याप स्ट्राईक एंडवरती उभा आहे. 9 चेंडू आणि 3 धावांची आणखी गरज आहे. बॅकवर्ड साईडला उडवलाय. फाईन लेगच्या रिजन मध्ये षटकारानं मॅच संपुष्टात आणली आहे, मॅच फिनिश केली आहे. आणि इथून मात्र खरं तर हा संघ चिंचपाडा संघ आजच्या रात्रीमध्ये नशीब आजमावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीसाठी खरं तर खूप सारे शुभेच्छा. हाडलक असेल पाली टीम. खरं तर झालेल्या चुका मग पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्या धावा खरं तर इथे मागण्या ठरल्या. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊयात. सुलभ आपण या खरं तर स्टेजवरती मॅन ऑफ द मॅचचा मानकरी चांगली खेळी सुलभची आपल्याला पाहायला मिळाली आणि